जमीन का बंटवारा करने के लिए ही वन विभाग ने येऊर में बनाई दीवार, डॉक्टर जितेंद्र अवार्ड ने लगाया आरोप। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान के संवेदनशील क्षेत्र येऊर गांव के जंगल में वन विभाग की ओर से एक विशाल दीवार का निर्माण किया जा रहा है। जंगल जहां वन जीवों का आवागमन होता है, वहां इस तरह दीवार बनाकर वन विभाग किसी को वन भूमि का बड़ा हिस्सा अलग करके देने की साजिश रच रहा है। यह किसी के इशारे पर किया जा रहा है काम है, ऐसा गंभीर आरोप राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट के महासचिव डॉक्टर जितेंद्र अवार्ड ने लगाया। डॉक्टर जितेंद्र अवार्ड ने पत्रकारों के साथ येऊर में बन रही इस दीवार का निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान उन्होंने यह आरोप लगाया। उन्होंने यह भी आरोप लगाया कि मौके पर मौजूद अधिकारी गलत जानकारी दे रहे हैं। उनका कहना है कि येऊर गांव राष्ट्रीय उद्यान का हिस्सा नहीं है। यदि ऐसा है तो फिर येऊर आने वाले लोगों से प्रवेश शुल्क क्यों लिया जाता है। वर्ष 1995 के आदेश का हवाला देकर वन विभाग निजी लोगों के हित में यह दीवार बनवा रहा है। बोलतो म्हणून मी यांच्या गाडीत बसत नाही ना, भरोसा आणि आपण कोणाला समजू शकतो काय. झाडं तोडले का इथे फोटो झाडं तोडले कुठे सगळं. हे काय चरच फोडलं पूर्ण केला. सर आले मध्ये हद्द आली. सर आले मध्ये हद्द आली म्हणजे फॉरेस्ट आपली हद्द मार्क करून देत आहे की बाबा हा प्लॉट तुम्ही घ्या. दाट झाडीचं म्हणजे तुमची अक्कल नाही झाली. एवढे हुशार आहे ते आम्हाला सांगता येते की नाही नाही मी तर असं आहे, मी तर तसं आहे. अपराईटनेस जमीन जेवढे घाईघाईने इथे आलात तेवढ्या घाईघाईने तिथे गेलात तर त्या जमिनीतही वाचल्या असत्या. 97 दिवस अनिता पटेलला पत्र लिहायला लागतं कमिशनरला. ते हाताचं पत्र आपण बघू नाही तरी सुद्धा तीच फॅक्ट आहे. मी फॅक्टच्या बाहेर जाऊन बोलतो. ते म्हणतात ते बरोबर आहे. तिथं हा एरिया फॉरेस्टसारखा दिसतो, सगळं बरोबर आहे. साईडमध्ये दिले सर थोडं पुढे आला ते बांधायला घेतली फॉरेस्टची बघून टाकतो. समोर फॉरेस्ट तर मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड घ्या. जितेंद्रराव तुम्ही पोलीस ऑन रेकॉर्ड घ्या. नोट म्हणतो त्याच्यापासून फायनल बाकी रफ नोट आहे. गावामध्ये मसूर गावातला जो तो तलाठी येतो रेकॉर्ड ठेवतो माझा. नाही बेसिक ही भिंत बांधतात. हा जो प्लॉट आहे हा कोणाचा तरी प्रायव्हेट माणसाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मला आठवतं गेले 20 वर्षापूर्वी ती भिंत बांधण्यासाठी कोणीतरी आले होते आणि तेव्हाच्या फॉरेस्ट ऑफिसरने ती भिंत बांधली गेली नव्हती आणि ती भिंत तोडून टाकली. आता फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधतं आहे त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खाजगी मालकाचा मोकळा केला. म्हणजे ही मोकळी करण्याची सुपारी आहे की काय. म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलं की काय. जसं TDR हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं. TDR मोकळा करून टाकला.
आता परत तेच, ही बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत. वन खाते आता आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही. हे आता समोर मोठंच्या मोठं झाड पाडून टाकलं भिंत बांधताना. आणि आता सरळ म्हणतात की ही जमीन फॉरेस्टची आणि ही जमीन नाही प्रायव्हेट आहे. मग तुम्ही प्रायव्हेट माणसाला भिंत बांधून देताय का की तुझे पैसे आम्ही वाचवतो, 25% पैसे आम्हाला दे, असंही म्हणणं आहे. की 1995 सालची हायकोर्टाची ऑर्डर आहे. पण जी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्या प्रायव्हेट फॉरेस्टला विळखा घालून त्याला असं करून तुम्ही वनजमिनीची जमीन आहे असं दाखवून प्रायव्हेट फॉरेस्ट मोकळं करताय. समोर एअरफोर्सचं स्टेशन आहे. एअरफोर्सच्या स्टेशनसमोर कुठलीही भिंत बांधू नका, असे एअरफोर्सचे आदेश आहेत. 96 दिवस झाले यांना जाग नाही. तो TDR गेला, यांच्या नजरेखालनं काढून घेतला. हेच ऑफिसर होते. 94 एकर खाजगी जमीन क्लिअर झाली तिथे. वनजमीन असताना ती खाजगी झाली. एवढे वर्ष आम्ही येतोय. हा जंगलाचा पट्टा आहे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा. मग संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठपर्यंत? मग ते मेन गेटला गेट कशाला लावलं आहे? घाला ना कंपाऊंड वॉल, त्याची मागणं घाला ना मागणं, असं कंपाऊंड वॉल घाला ना. ही भिंत ही फक्त प्रायव्हेट जमिनी क्लिअर करण्यासाठी बांधलेली भिंत आहे. काम थांबलं तर भिंत तोडलं गेलं काळात. नाही, असं आहे की ह्यांनी जर आता पुढे एक दिवस जरी काम केलं तर ही भिंत तोडून टाक. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला? मी अधिकाऱ्यांशी बोललो, सिनियर अधिकाऱ्यांशी बोललो. मी आता ह्या कमिटीमध्ये असलेल्या नितीन करिरांशी बोललो. ते म्हणाले मी स्वतः येतो आणि मी स्वतः हे सर्वे करतो. हे आता मोठी नावं घेत आहेत. मी आता कोणाचं नाव घेत नाही. की त्यांचा आदेश आहे ते आम्हाला विचारतात तुम्ही काय करता कामं. अचानक जागे झाले ते. एवढं 95ची कोर्टाची ऑर्डर आहे, ते अचानक जागे झाले. 100% हा प्लॉट सोडवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. यश आलं. इथल्या फॉरेस्ट ऑफिसरनी सुपारी उचलली, ही भिंत बांधून दिली की हा प्लॉट मोकळा झाला. अचानक हे सगळं बदल होत गेले ना. पण संजय गांधी नॅशनल पार्कची बाउंड्री कुठपासून सुरू होते? मग गेट खाली कशाला लावलंय? आणि येऊर जर महसुली गाव आहे तर मग तुम्ही पैसे कशाला घेताला? येऊर गावात जायचं, तुम्ही खाली पैसे कशाला घेता माझ्याकडनं? येऊर महसुली गाव आहे ना, तुमचा काय अधिकार माझ्याकडनं पैसे घ्यायचा? ठाण्यात महसुली गावामधनं फिरायला मी तुम्हाला कशाला पैसे देऊ? म्हणजे फॉरेस्टनी झाडं तोडावीत हे जरा आश्चर्यच वाटतं. नाही त्याला घ्या ना, केस घ्या, तुम्ही घ्या केस. नाही तुम्ही पण काही घेणार नाही. वन विभागाकडे वृक्ष प्राधिकरणाला पाठवून देतो.